आमच्या घरी पाहुणे आल्यावर तमाशा. कायच का रे माय. नमस्कार अण्णा. पाहुणे आलं. ये बसा 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 बसा. भाऊ आले का चहा ठेवते मी आलेच भाऊ. नाही नाही वय नाही चहा नको काय नको. बरं बरं. आपल्या खंडूचा कसा चालू आहे मग अभ्यास. हे काय पाहुणे आमचा अभ्यास असाच अभ्यास आहे आमचा. मला ना याचा वैताग आला बरं भाऊ. तुम्ही सांगा बरं याचं तुमच्या भाषेत काही आमचं काही ऐकतच नाही हो. ह्यो नेमकं त्या फोनात पाहतो तरी काय ते बी कळत नाही बरं भाऊ आम्हाला. ह्यो निसता फोनात बोट घालीत राहतो. याला कायच करावं पण मला तेच कळा नाही. याला तो धंदाच सुटा ना त्या फोनाचा. अण्णा असं म्हणून कसं चालेल बरं. तुमच्या मुलाला तुम्ही धाकाच ठेवत नाही वाटतंय जसं मी माझ्या बंडूला ठेवतो. 24 तास अभ्यासच करत असतो बरं का. शिकले भाऊ त्यांच्या पोराचं काही तो आहे वर्गातच बरं ते. माझा बंडू मला विचारल्याशिवाय मोबाईलला हात सुद्धा लावत नाही. मी तर म्हणतो ह्यो काय असं ओळख नाही. याला ना येळूच्या काठीनं सांगतो मी. अहो पप्पा एकही बी सांगत यायचं पोरग माझ्यासोबत गेम खेळत आहे त्याचा आवाज दाखवतो थांबा. अरे हॅलो बंडू. किरीस का सुनने का गाना पाहिलं का. येतो मी येतो.